सर 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 आपला विषय खूप भरकटतो. हो, हो. आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न सर विचारा सर. धुण्या भांड्यासाठी अंटी वापर Yes. नाहीतर मांडीवर आमटी सँडल. नाही. अरे काय बावळट आहात का तुम्ही? हे धुण्या भांड्यासाठी अंटी वापर असं वाचताय तुम्ही? काय लिहिलंय ते? भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. खाली बस. खाली बस. सर प्रेक्षक आहेत सर. मूर्खपणा दुसऱ्याचा चुकीचा वाचलेला आहे सांगून पण. काय चाललंय? मुद्दाम करतात का हे मुद्दाम करतात का? मुद्दाम करत असतील ना घरी पाठवा आताच्या आता. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही मग थांब. असं मरायला काय गरज आहे पण मग हे परत बोलायची? नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या शेतात हास्याचं पीक घ्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी सुमारिया चौगुलिया आणि शेवंता यांच्यामध्ये आज रंगणार आहे कार्यक्रमाची सुपारी मिळवण्यावरून जुगलबंदी. चला बघूया ही जुगलबंदी कशी रंगती आणि ही सुपारी कोणाला जाते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. शाबास. आज आपण रियाजाला सुरुवात करणार आहोत. रियाज तुला करायचा माहिती आहे ना? हो. चल सुरू करूया आपण. पंडितजी नागपुरा लावतो. तानपुरा असतो रे तू. कुठला नागपुरा लावतोयस? 3 वर्ष झाली तू माझ्या गुरुकुलात आहेस. नागपुरा हा शब्द माहिती आहे तुला? अरे तानपुरा हा शब्द आहे ना. सॉरी पंडितजी सॉरी माफ करा. लावतो हा. खरं तर तुझी लायकी नाही तानपुरा लावून गायची. बेसिक सारे का मग एवढंच शिकला पाहिजेस तू खरं तर. माफ करा पंडितजी. हा ठीक आहे तानपुरा लावतो. लाव. सा नाही, नाही. नीट लक्ष देऊन का. सा पहिला शब्द आहे ना रे सा. त्याच्यातच 6 मिनिटं कशी काढतोस मला हेच कळत नाही. सा सा हे कशाला करतोय? मी तुला सांगतोय फोकस कर. तू वर काय असं करतोय? अरे जे कॉपी करायचं ते कर ना. सूर कॉपी कर ना. सॉरी पंडितजी सॉरी. सारे सारे रे. माझी पट्टी कुठे आहे? मला नाही माहित. अरे माझी सारे ही पट्टी आहे. तुझी पट्टी कुठे आहे? माझी ही काय माझी पट्टी. या एका पंच साठी पिशवीतून लाकडाची पट्टी घेऊन आलास तू. लाकडाची पट्टी का आणलीस तू गायनाच्या क्लासला? पंडितजी तुम्ही बोललात ना पट्टी सांभाळत जा म्हणून. अरे सांभाळत जा म्हणजे गायनाची पट्टी. ए तू बंद कर रे. बस कर. नाही पण फी दे चल. बापाला सांग 6 महिन्याची फी द्यायचा. खूप झालं. छोड नाही. छोडणं दे ना रे. फी दे ना रे. 6 महिने झाले ना रे. एका महिन्याची पण फी दिलेली नाहीस रे. ते 22 रुपये फी दे ना रे. फी खूप गरज आहे रे पैशाची. मला तंगी लागली आहे रे. देणेकरी ना सारखे असे डोळे वाटारून बघतायत रे माझ्याकडे. दे ना रे फी. 4 इव्हेंट झाले अजून एकाही इव्हेंटचे पैसे मिळालेले नाहीत रे मला. 2-3 गाणी म्हणतो आणि त्यानंतर मग लोक टोमॅटो आणि अंडी मारायला लागतात. जीव घेऊन धावत जायला लागतं. कुणाकडे पैसे मागणार मी? 80 रुपये डझनची अंडी मारतात पण त्यातली 4 अंड्यांचे पैसे जर मला दिले तर माझं घर नाही का रे चालणार? कुणाला सांगणार हे मी? बरं बॉइल्ड अंडी मारतात जड चपा लागतात. नाही आहेत रे पैसे माझ्या घरात. इलेक्ट्रिकचं बिल वाढेल म्हणून मी पंखा सुद्धा लावत नाही माहितीये. गेले 8 महिने झाले शॅम्पू सुद्धा केलेले नाहीत केस. असं केलं की वळ उठतात इकडे एवढे लागतात केस. दे ना रे पैसे मला गरज आहे.
देवा तू असं का वागतोस माझ्याशी? एवढा निष्ठुर का? नाही असं काय केलं रे तुझं? एकदा एक तरी इव्हेंट पंडितजी 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 असं रडायचं नाही पंडितजी. पंडितजी डोळे पुसा बोल. पंडितजी डोळे पुसा. डोळे पुसा. इकडे इकडे. पंडितजी आयुष्य म्हणतात यालाच पंडितजी. आयुष्याच्या समुद्रात प्रवास करत असताना कटू आणि आनंदी शिदोरीवरच तर आपण मार्गक्रमण करत असतो की नाही? पंडितजी आपल्या होडीला विश्वासाची वल्ली लावली ना की सगळं छान होतं बघा. 3 वर्ष झाली गुरुकुलला कुल्लगुरू म्हणतोय आणि मोठं शहाणपणा शिकवतोस. बल्ली बिल्ली मारे नाही. पंडितजी पंडितजी माफ करा पंडितजी. तुम्ही माझे गुरु आहात पंडितजी. अरे गुरु म्हटल्यावर कानाला हात लाव, नाकाला कुठे हात लाव? ENT आहे तुझा. रे तुझा तुझा पंडितजी बघ जरा कोणाला सुपारी आले नमस्कार नमस्कार पंडितजी. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. गाणं आपण चार चौघी इकडेच जातात का? गाणं अपट नाही आहे ते, गाणं पोपट आहे ते, आणि 4 चौघी नाही आहे ते. 5-7 जणी आहेत का? नाही नाही कदम कदम काय बोलता? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया असं नाव आहे ते. 4 चौघी नाही आहे. माफ करा होय होय नमस्कार मी श्याम राजपूत. नमस्कार. मी अरुण कजान. होय होय मला कळतंय तुमची देणी आहेत, मला माहिती आहेत. मला 1 महिन्याची मुदत द्या, मी देतो. मला खरंच पैसे नाही आहेत हो, मी देतो. तू पाय नाही आम्ही पैसे घ्यायला नाही आलो, आम्ही सुपारी द्यायला आलोय. सुपारी द्यायला आलोय. हॅलो आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का नाही, नाही, त्यांच्या? थांब, थांब, थांब. चालू आहे. बसा बसा प्लीज बसा. मी सुपारी द्यायला आलेला आहात. हो, हो. वा 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 छान आहे. हा, हा. कितीची सुपारी आहे? 1 लाखाची सुपारी आहे. 1 लाखाची. आणि ही जी 1 लाखाची सुपारी काय करता तुम्ही? थांबा पाणी. 1 लाखाची सुपारी? अरे बापरे, 1 लाखाची सुपारी. हा. अरे बापरे, मी गेले 5 वर्षात हा आकडा ऐकलेला नव्हता. 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य बरोबर? अरे हो ना हो. तुमच्याकडे एकावर 1 शून्य 1 लाख असं नाही ना म्हणा? काय तुम्ही नाही मग सुपारी द्यायचीच असेल तर मग तुम्ही द्या द्या सुपारी. नाही देतो शेवंताबाईंना बोलवा ना. कोणाला? शेवंताबाई आम्ही त्यांनाच लावणीची सुपारी द्यायला आलो ना. शेवंताबाईंना 1 लाखाच्या लावणीची सुपारी द्यायला आला? गेली पूर्ण इज्जत गेली तुमची. पुन्हा एकदा मी विचारतो, तुमचा गैरसमज होत नाहीये ना? म्हणजे शेवंताबाईंनाच तुम्ही 1 लाखाची सुपारी द्यायला आले? हो त्यांच्या लावणीबद्दल आम्ही जाम भारी ऐकलंय. अहो त्यांच्या लावणीत जवला जलवा असतो तो. जवला तुम्ही खाता कदम इज्जत काढू. पण आता तुम्ही आलात खरं शेवंताची सुपारी घेऊन, पण अचानक जर तुम्हाला एक अत्यंत उमदा आणि एक तरुण गायक जर भेटला आणि त्यांनी सांगितलं की त्याच बजेटमध्ये तो स्वर्गीय सुख तुम्हाला ऐकवू शकतो त्याच्या कंठातून आलेलं, तर तुम्ही काय कराल? हा म्हणजे बजेट त्याचा थोडंफार मागे पुढे, म्हणजे मागेच कमीच थोडं हा तुमचा फायदाच होईल. काय वाटेल? नाही काय आहे, आता मागच्याच महिन्यात आमच्या इथे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला बरं का. आणि एकदम भारी झाला, A1 झाला. पण आमच्या कमिटीचं काय म्हणणं आहे की यावेळेस लावणीचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण काय आमच्या इथे ज्या बायका आहेत ना त्यांना लावणी बघायला मिळत नाही ना. महिला मंडळांना लावणी बघायला भेटेल. त्यामुळं खास महिलांसाठी आम्हाला लावणीचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, आणि तो पण शेवंताबाईचा. शेवंतबाई. कारण आम्हाला कळलंय की त्या एकदम घरंदाज लावणी करतात बुवा. हो ना? हा, आणि हे हो आणि हे पण कळलं की बाबा त्या यावेळेस इथे असतात, म्हणून आम्ही इकडे आलोय. 1 लाख रुपये ऍडव्हान्स घेऊन आलोय आम्ही. एकदा हातात घेऊ शकतो? घ्या ना. हा. घ्या. अरे,
काय करताय तुम्ही अरे तुम्ही डायरेक्ट कसं देतात बरेच तो असं काय करताय ऐका ना यांना शेवंताबाईंना बोलवा ना. बोला बोला शेवंताबाई त्या इथे कुठे आहे? आहेत शेवंताबाई आहेत आहेत मग बोलवा ना. बोलवा बोलवा लवकर हा, शेवंताबाईंना बोलवा. बोलवतो हा. ऍक्च्युली नाही येत का मग जाऊ का मी? नाही आहेत म्हटल्यावर नाही आहेत कसं होईल थांबा जरा हो. हा दत्तू बसेल तुमच्या बरोबर थोडा वेळ आलोच मी शेवंता सुपारी फिक्स करून टाक. अरे कदम थोडं दुसऱ्या शेवंतबाई दुसऱ्यांच्या घरात आहे आपण थोडस. बारीक आहे पण हा. बाकी कसं आहे छोट्या मी मस्त. तू कसा आहे पिंट्या? कदम 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 नका नका. जास्तच आहे वासरा दे ना. नका नका दुसऱ्यांच्या घरी आपण. तुम्हाला पण भलती हौस आहे गड्या छोट्यांबीच्या. ए, आत गेले ते कोण ते आमच्या कुल्लूगुरूचे प्रमुख आहेत. कुल्लू कुल्लूगुरू हो. पण बा हे काय असतं जिथे फी भरावी लागत नाही आणि मस्त टाइमपास पण होतो. वेगळंच इकडे. पण सुपारी फिक्स करून टाकू एकदम, हा? आज त्यांना दिले मी टेन्शन नाही टेन्शन नाही. नमस्कार कसे आहात नमस्कार नमस्कार. पंडितजी पाया पडतो. कोण आहे मी इकडे? शेवंता बनून आलो ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार आपण कोण? मी शेवंता तुम्ही शेवंत आहे? पाहिजे अरे बा, तुम्ही शेवंत आहे? अरे पण तुम्हाला मिशी आहे ना हो. मिशी आहे. पंडितजी लिपस्टिक लावून मला मिशी का नाही काढली? कळतंय तुला मजा आली आता ना. ते ऍक्च्युली काय झालंय की लहानपणापासून मला मिशी वाढवायला खूप आवडते त्यामुळे मला पण लहानपणापासून मिशवाली बाई जाम भारी आवडते बसा बसा तुम्ही बसा. मला सांगा कार्यक्रम काय आहे? तुम्ही काय करताय तुम्ही? 1,00,000 घ्या चला. अरे धीर धरा जरा कदम. इतके उतावळे होऊ नका. माफ करा. नमस्कार. नाही पण तुम्ही शेवंताबाई आहे? हो मीच आहे अरे शेवंताबाई. बापरे. पण आतमध्ये गेले आत्ता ते कोण आहेत? ते गेले गेले पकडले गेले तुम्ही. ते माझे मिस्टर आहेत. ते मिस्टर आहेत तुमचे? हो. पण तुमचे मिस्टर आणि तुम्ही एकदम शेम टू शेम दिसता ना हो. गेली चेचली गेली. ते ऍक्च्युली नवरा बायकांचा 20 वर्षांचा संसार झालाय ना हा. त्यामुळे सेम दिसतो एक रूप झालेलो होता मी. एक रोज आले तुम्ही एकदम असं का? अरे बापरे. एक काम करा ना. तुमचे जे मिस्टर आहे ना त्यांना जरा बोलवा ना. बोलवा बोलवा बोलवा. झाली नाही 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 नाही. पिवळी झाली तुमची. बाजूने काय बोलतोस तू? थांब ना. नाही मी हे नाही येऊ शकणार. ते काय झालं त्यांना लावणी आवडत नाही ना मी केलेली. हा. मग तू मागच्या दराने निघून गेले. जाऊ दे ते महत्वाचं नाहीये. तुम्ही सुपारीचं काय म्हणत होतात मला जरा सांगा. हो 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 येत्या 2-2 तारखेला सुपारी final. 2 नाही 22 तारीख असते. तुम्ही कदम तुम्ही इज्जत घालवताय बरं का. हा हे बोलले ना तेच ते बिब्बेवाडी मध्ये कार्यक्रम ठरलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो. कदम नका ना. ऐका हे काय बघा हे गडबड हे आहे. हे ₹1,00,000 घ्या तुम्ही ना एकदा तिकडे येऊन आहे ना अशी फक्कड लावणी होते ना लोकांचे टोपे उडाले पाहिजे फेटे उडाले पाहिजे अशी जाम भारी लावणी करा म्हणजे मला माहिती तुम्ही ऍक्च्युली तुम्ही मला काय अयो नमस्कार नमस्कार नमस्कार. पाहुण्या बसा की बस पाणी बिणी काही देऊ तुम्हाला बसतो बसतो. हा दत्त्या काय करता मालक कुठं आहे ते पाहुणे आले ते गेले पकडले गेले तुम्ही आता. काय झालं मालक कुठं आहेत ही बाया कोण आहे बाया कोण आहे शेवंताबाई आहेत ना त्या? शेवंतबाई फायनल झाले आम्ही हिला ₹1,00,000 सुपारी देऊन आम्ही हिला घेऊन जाणार आहे नाचायला जाम भारी नाच. 1,00,000ची सुपारी आणली हे तेच आहेत ही शेवंत आहे शेवंतबाई
एक मिनिट हा. हा, 1 मिनिट पटकन बोलला म्हणजे आम्हाला उशीर होते कदम 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 इथं बघ काय केलं हे आज ही शेवंत आहे वय मग मी काय गणलेला गाण पुपट करायचा आहे वय गप्प बस जरा. हे काय कर मालक हे काय लिपस्टिक लावली हे काय मिशी बिशी काढायची का नाही काय माणूस आहे कसं दिसतंय माझ्यामध्ये येऊ नकोस गप्प बसा हे थोबाड घेऊन बाहेर जाऊ नका गल्लीतली कुत्री परत आणून सोडतेली तुम्हाला गप्प बस काय गप्प मला बस पैशाची खूप गरज आहे मी कसे पैसे जमवली सुपारी कळलं गप्प बस एक मिनिट मुळात ही 1 लाखाची सुपारी शेवंतासाठी म्हणजे माझ्यासाठी आली ती माझ्या घरात दिली गेली आहे म्हणजे ती माझीच आहे हे तुम्ही असं खोटं नाटक करून नाही करू शकत काही बोलायचं नाही, तुम्ही सांगू देतो. काय एक मिनिट माकडे एक आहे, हो, मिनिट माकडे. एक मिनिट काय चालू आहे काय चालू हा काही झालं उशीर होईल आम्हाला मग गाड्या बंद नमस्कार पाहुणं आहे? हा हा मी आहे शेवंता तुम्ही शेवंताबाई आहे मी शेवंत आहे अरे पण हे म्हणतात हे शेवंताबाई आहेत म्हणून मी शेवंत आहे यांना मी ओळखत बी नाही 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 मी असं आहे शेवंता लावणी मला शेवंता हवी आहे ना हो मला माहिती आहे मला जाम आवडतं तुम्ही चालला. कदम काय करताय कदम काय करताय कदम असं नका करू हो ही शेवंत नाही मी शेवंत आहे हो नाही मी आज शेवंत आहे मी लावणीवाली शेवंत आहे मी आहे शेवंत मला मी शेवंत आहे थांबा तुम्ही दोन्ही शेवंताबाई आहे काय मी शेवंत आहे एक मिनिट दोघींना लावणी करता येते मला येते लावणी करता गाता येते नाचता येते मला बी येते. जी शेवंताबाई इथे चांगली लावणी सादर करेल आमच्या समोर इथे आत्ता त्या शेवंताबाईला आम्ही सुपारी देऊन टाकू ठीक आहे तुमच्या दोघांमध्ये उचल बांगडी दाखवा लगेच अरे जुगलबंदी असते ना होती उचल बांगडी काय आहे? तुमची उचल बांगडी केली काय करताय दुसऱ्यांचे करताय मी तयार आहे हा. मला चालेल मी इथं लावणी नाचल हा. नाही नाही तुम्ही ऐका तुम्ही जामाची ती एकदा आधा दाखवाची बाण आला का अगं बाई, अरे बापरे. दाखवा कदम कदम हा, दाखवा म्हणजे यांचा माज उतरल दाखवा तुम्ही चांगले दाखवा मला काय प्रॉब्लेम नाही मी तयार आहे नाही मी अशी नाही करू शकत मी डायरेक्ट स्टेजवरच दाखवते अशी नाही करू मग नाही देणार आम्ही सुपारी घरी असेल तर कर की आत्ताच मी खरीच शांतपणा करू नको म्हणजे जाणं तू कशा नका मला माकड एक केलं मिनिट कोण करणार आहे मी करणार आहे तुम्ही पहिले करता मी तयार आहे सुरू करा चला सुरू करा मग. इकडे या तुम्ही बसा सुरू करा तुम्ही ऐका लव लव करीती हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी वा 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 शेवंताबाई क्या बात आहे क्या काय कला आहे हो तुमची एक नंबर या शेवंताबाई ती तुम्ही दाखवा आता तुम्ही दाखवा तुम्ही दाखवा. ही तुम्ही आवडली. तुम्ही दाखवा. हा, बघूया चला. राघू मैना उचकल आली राघू मैना उचकल आली हात पकडला जाना गडे हात पकडला जाना गडे सगळं हात पकडला जाना गडे पुनवेचा अवसाने पावसानी जाऊन ज्वानीची मशाल तेवते अप्सरा आली खुदकन हसू आले अप्सरा आली खुदकन हसू आले 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 पतंग पतंग
सुद्धा भान नाही बाईला काय नाचले यार कदम किती उचलू बेटा. लाचार. अरे हो अरे हे काय आहे काय हाय हे काय 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 हिडीस प्रकार आहे हा हिडीस आहे कुदून बोकड्या कुदू दलिंदर हे काय केलंय अरे लावणी यांनी सादर केली घरंदाज लावणी शृंगार होता त्याच्यात हात कुठे पाय कुठे हाल्या हू सारखा नाचता तुम्ही तुम्हाला ह्यांच्या लावणी नाही आवडले अजिबात नाही या येतील यांचा कार्यक्रम तुम्हाला ह्यांचे आवडले हो. मला ह्यांची लावणी आवडली ठीक आहे आपण दोघांची सुपारी फायनल करूया बाई तुम्ही स्टेजवर नाचायचं आणि बाई तुम्ही माझी खाजगी बैठक रंगवायची चला शेतावर वा 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 एकदम हाल्याहू परफॉर्मन्स. तुमची उचल बांगडी फारच रंगली. जोरदार टाळ्या. मजा आली. वा बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत महेश सर. समीर कमालचा स्टॅमिना बाबा. काय डान्स यार. ते 2 प्रकारचे डान्सर असतात 2 प्रकारचे. एक डान्सर जे खरोखरच चांगला डान्स करतात नमासारखे आणि दुसरे महेश कोठारेसारखे असतात ऍक्टिंग करतात डान्स येते म्हणून. हा दोन्ही साध्य केलं. त्याने उत्कृष्ट डान्स पण केला आणि चांगली ऍक्टिंग पण केली. समीर यू आर टू गुड यार. पण दॅट दमला असशील मला असं वाटतं. टेरिफिक यार टेरिफिक. आणि अरुण यू आर टू गुड. अरुण तू म्हणजे अशी कमाल केली म्हणजे तुला स्त्री सोडून त्याला समीर आवडला. आई शपथ कमाल यार. आणि जर तुला धरून मारला पाहिजे जरा एवढा ऍक्टिंग करतो. तुम्ही पकडला कमाल कमाल. द होल ऍक्ट वॉज ब्रिलियंट यार. आणि ऑफकोर्स श्याम यू आर टू गुड. म्हणजे तू एकदम सॉफिस्टिकेटेड. अख्ख्या ह्याला तू एक बॅलन्सिंग ऍक्ट होतात. ऑल दिस मॅडनेस वॉज बॅलन्स बाय यू. ब्रिलियंट. खरंच खूप छान मजा आली. आय वॉज थ्रिल्ड. मला माझ्यापेक्षा चांगला डान्सर दिसला. त्याच्यामध्ये सटायर आहे म्हणजे इट्स अ टॉन्ट. थँक्यू. येस सोनाली ताई. ज्याला शेवंताला क्षणोक्षणी कवटाळावंसं वाटत होतं त्याला आणि शेवंतांना कवटाळायला मी येते स्टेजवर. वा 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 मला ही सिरीज ना टू बी कंटिन्यूड झालेली बघायची आहे आणि खासगी बैठक बघायची आहे. असं पुन्हा या. थँक्यू. मंडळी आज आपण घेणार आहोत मोबाईलच्या अतिवापराबद्दल तज्ज्ञांचा सल्ला. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा अनलिमिटेड रिचार्ज अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येते आपल्या हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची यांची सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. चला चढवूया अज्ञानावर हल्ला आणि एकत्र पाहूया तज्ञांचा सल्ला. तर मंडळी आता आपल्या कार्यक्रमाची वेगळी ओळख मी काय करून देणार तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या या कार्यक्रमात आपण एक विषयरूपी कच्चा रस्ता घेतो. त्यात प्रेक्षकांच्या प्रश्नांचे दगड टाकतो. माझ्या कवितांची बारीक अशी खडी पसरतो आणि मग तज्ञांचा डांबर त्याच्यावर टाकतो. आणि ज्ञानाचा रोलर फिरवला की झाला आपला मजबूत आणि शंका विरहित पक्का रस्ता तयार. एक मिनिट. मला कळलं नाही तुमच्या रस्त्यावर माझा डांबर का टाकलं तुम्ही. म्हणजे मला माहितच नाही माझं डांबर मिळतंय कुठे मला कळलंच नाही. नाही तुमचा डांबरच नाही मिळत सर. आमच्या कार्यक्रमाची खासियत आहे
काय? म्हणजे ना आमचा प्रयत्न असतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी क्रिएटिव्हिटीचा सोल पकडेन. अरे वा वा, पण आता तुम्ही क्रिएटिव्हिटीचा सोल नाही पकडलात, मग गळा पकडलात. हा, मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? हा सर. तुम्ही असं काहीच बोलू नका जेणेकरून क्रिएटिव्हिटीच्या तलवारीला पहिलं रक्त तुमचं लागेल. क्या बात आहे सर. काय बोललात सर. तुमच्या या अलंकारिक वाक्यामुळे ना माझ्यातली कवयित्री जागी झाली आहे अरे सर. बापरे. आणि आता मला एक कविता सादर करावीच लागेल. तर मंडळी, तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघता माझी कविता, कवितेचं नाव काय आहे? हा. काय नाव आहे? काय आहे? मोबाईल. आज आपण ज्याच्यावर बोलणार आहोत त्याच्यावरच कविता केलेली आहे. तर विषयाला धरून कविता आहे. तर मोबाईल आली क्रांती झाली. बरं का? मोबाईल आली क्रांती झाली. वाजते त्याची रिंग मला येते झिंग. मसाल्यात असते हिंग. नाटकामध्ये असते विंग. कशाला हवाय मोबाईल? उठा तुम्ही जागे व्हा, मोडून टाका टॉवर, दाखवा तुम्ही पॉवर. मोबाईल मुळे होतोय जीव खुळा. सावर रे उंच झुळा. घेऊन मोबाईल पैसा झाला खोटा. माझा रिचार्ज मात्र झाला मोठा. जबरदस्त. आज खरंच माझा रिचार्ज मोठा झाला. म्हणजे उष्म मोरे दुष्म जा ना तिकडे. उई मा, ही बाई माझा डाटा संपवणार. अरे ओय, एक मिनिट काय बोलताय तुम्ही? काही नाही, कॉम्प्लिमेंट दिली. हो, काय चाललंय तुमचं? काही सर बोलताय. अरे विषय काय आहे आज आपला, आणि मुळात काय कविता केली तुम्ही? क्रांती झालीला जुळावा म्हणून मोबाईल आली असं म्हणालात? तुम्हाला कळलं सर? कळलं म्हणजे सगळ्यांना कळलंय. उंच झुळा काय वाटेल ते करताय. त्यापेक्षा आपण चर्चेला सुरुवात करूया. हो अत्यंत हो सर. महत्त्वाची. आपण अजिबातच वेळ वाया न घालवता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मंडळी, हा. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचे कारण. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत या विषयाचं अगाध ज्ञान असणारे पृथ्वी चोळणारे. मी चोळणार नाही. नाही, चोर मरे. चोळ मारे. अरे चोर मरे. अच्छा, चोर मरे. ओय थांबा. ओय माझ्या लक्षात. तुम्ही बोलण्या अगोदर मेंदू आणि जीभ यांची एकदा सल्लामसलत होत जाऊ दे. हा, थांबा. अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घ्या. आज अनेक प्रेक्षक आपल्याला लाईव्ह सुद्धा पाहतायत. हो. फार महत्वाचा विषय आजच्या काळात. अत्यंत एक चर्चा सुरू आहे. एक मिनिट. अत्यंत सर त्यांना प्रश्न पडलाय सर. आपले प्रेक्षक आहेत हे. हा, विचारा तुम्ही. अजून कार्यक्रम सुरू नाही झाला तो प्रश्न पडतात. वा ज्ञानी प्रेक्षक. सर विचार. हॅलो सर, आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडा प्रश्न पडलेला आहे. विचारा सर. आजचा जो आपला विषय आहे तो असा आहे, ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. काय? एक मिनिट, काय विषय आहे आपला? ध्वनीची माती वापर मानसीच्या आजीचा वायफर. अरे एक मिनिट, कुठली ध्वनीची माती वापरतोय? हा कुठला ध्वनी आहे? ऐका, वेगळा विषय आहे. भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. अविश्वास दाखवताय तुम्ही ह्याच्यावर? खाली बसा. तर अत्यंत महत्वाचा विषय. हा विषय शक्यतो आपण हाताळत नाही. आपल्या रोजच्या जगण्यातला विषय आहे, पण आपण याच्याबद्दल बोलत नाही. भ्रमणध्वनीचा अतिवापर. काय ना, मला चर्चा ना एकट्याला करायला आवडत नाही. मला नेहमी असं वाटतं की बाबा मी प्रश्न विचारावे, तुम्ही उत्तरं द्यावीत, तुम्ही प्रश्न विचारावेत, मी उत्तरं द्यावी. त्याने काय ना चांगली एकदम व्यवस्थित चर्चा होते. सगळ्यांना कळतं आपण काय गंमत करत चर्चा करायची का? हो, चालेल. आम्हाला तर गमती जमती खूपच आवडतात सर. काय सांगायचं. होय. तर पहिलं मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, तुम्हाला मोबाईलच्या काय समस्या येतात? स्क्रीन गार्ड फुटतंय हो सारखं फोनचं. सर, माझ्या मोबाईलवर 3 लाईन आल्या आहेत. मला वाटतं माझ्या मोबाईलवरूनच हायवे गेलाय.
मोबाईल रिपेअर करणारा वाटलो का मी? वेगवेगळी अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे स्क्रीन गार्ड फुटलाय असलं कशाला काहीतरी सांगताय मला? अरे मोबाईलच्या समस्या म्हणजे सामाजिक वैयक्तिक काहीतरी समस्या मोबाईलच्या अतिवापरामुळे ज्या आपल्याला भोगाव्या लागतात, ज्यांना सामोरं जावं लागतं त्याच्याबद्दल बोला ना. असं होय. हा तसंच बोलत होतो. एक बेसिक मी संवाद सुरू करण्यासाठी काहीतरी एक वेगळं बोललो. नाही सर, आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. सगळ्यांना आमच्याकडे असं हसत खेळत होतं आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे ना की आपल्याला जे हा, वाटतं ना गप ते चल. आपण हल्ली ना फोन खूप वापरतो. म्हणजे सतत फोटो काढणे, सतत व्हिडिओ काढणे, खूप उठसूट आपण फोनचा वापरच करत असतो, हो की नाही? त्याच्यामुळे झालंय काय ना, आपण कुठल्या निसर्गस्थळी गेलो, एकदम छान असं निसर्गरम्य ठिकाणी गेलो ना, तर आपण ते सौंदर्य असं डोळ्यात भरण्याऐवजी ना आपण फोनमध्ये कॅप्चर करत बसतो. मला मान्य आहे मोबाईलमुळे जग जवळ आलंय, पण जगणं कठीण झालंय ना. मोबाईल ही काळाची गरज आहे, मूलभूत गरज नाहीये, हे लक्षात घ्या. कुणीतरी हे म्हटलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. कोण म्हणले? असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा अतिवापर वाईट. नाही, कोण म्हणले तर? असं म्हणतात. मला नाही म्हणलं कोण. पर्सनल येऊन कशाला सांगतील आय बाबा या गोष्टीचा अतिवापर वाईट असं कशाला सांगतील मला सांगा. अरे म्हणतात ना असं. हा पॉम पॉम. म्हणजे मी नाईट ड्रायव्हर आहे ना. अच्छा. पॉम पॉम. यावेळी खालचा हॉर्न वाजला. अरे 2 हॉर्न कुठे ठेवलेत रे, वरती आणि खाली? माझ्या ट्रकला आहे. काय प्रश्न विचारा. हा सर. सर, हा. ट्रक चालवताना स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली तर आधी स्टेअरिंग पकडायचं की मोबाईल? वेस आहे, पहिले स्टेअरिंग पकडायचं. मोबाईल का पकडाल तुम्ही? स्टेअरिंग पकड. मुळात गाडी चालवताना तुम्ही फोन का पकडता हातात? कारण सर होल्डरला मोबाईल लावला तर मला व्हिडिओ नीट दिसत नाही. अरे पण गाडी चालवताना फोन वापरायचा नाही. मॅप बघत असाल तर ठीक आहे, व्हिडिओ वगैरे बघायचे नाहीत. पण सर व्हिडिओ बघितला नाही तर मला झोप येते. अरे पण मग तुम्ही झोपत जा ना. पण सर ट्रक चालवताना झोपलो तर मागे ट्रॅफिक जाम होईल ना. अरे ट्रक बाजूला लावून झोपत जा ना. ट्रक थांबवला की झोप नाहीये. लायसन्स काढा रे, लायसन्स काढा. लायसन्स काढा ह्या माणसाचं पहिले. सर तुम्ही शांत व्हा, तुम्ही कसं काय त्यांना कळतंय का ते काय बोलतायत? कदाचित त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काहीतरी सोल्युशन सांगा ना यावर. मुद्दा सोल्युशन्सचा नाहीये, नाही मुद्दा विषयाचा आहे. आपण कुठल्या विषयावर बोलतोय, आपण काय बोलतोय हे कळायला नको का आपल्याला? सर 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 आपला विषय खूप भरकटतो. हा, आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न सर विचारा आहे. विचारा सर. धुण्या भांड्यासाठी अंटी वापर, Yes. नाहीतर मांडीवर आमटी सँडल. नाही. सर 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 आपला विषय खूप भरकटतो. आता जो विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न सर विचारा विचारा सर. धुण्या भांड्यासाठी अंटी वापर, Yes. नाहीतर मांडीवर आमटी सँडल. नाही. अरे काय बावळट आहात का तुम्ही? हे धुण्या भांड्यासाठी अंटी वापर असं वाचताय तुम्ही? काय लिहिलंय ते? भ्रमणध्वनीचा अतिवापर मानसिक अस्थैर्याचं कारण असं लिहिलंय. खाली बस. खाली बस. सर प्रेक्षक आहेत सर. मूर्खपणा दुसऱ्याचा चुकीचा वाचलेला आहे सांगून पण. काय चाललंय? मुद्दाम करतात का हे? मुद्दाम करतात का? मुद्दाम करत असतील ना घरी पाठवा आताच्या आता. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही मग थांब. असं मरायला काय गरज आहे पण मग हे परत बोलायची? सेम बोललोय ना मी. काय चाललंय तुमचं? काय कोण लोक आहेत यार? कुठून आली आहेत ही लोक? तर आपण मोबाईलच्या वापराबद्दल बोलतोय. हो. लक्षात घ्या, मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. जगात कधी किती काही झालं काय ना, हे आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी सांगतोय मी. कुठलाही मोबाईल 2 ते 3 तासाच्या वर वापरायचा नाही. मी 2 तासच वापरतोय मोबाईल. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक तरी सजग प्रेक्षक आहे आपल्याकडे. मोबाईल 2च काय ना, हल्लीच्या काळात हे कठीण झालेलं आहे. आधी नाही का भूक लागलेली नसताना सुद्धा आपण उगाच फ्रीज उघडून पाहायचो. हल्ली आपण तसं फोनच्या बाबतीत करतो. काही कोणाचे मेसेज नाही आले, काही नाही आले तरी आपण पटकन काढून बघतो. त्यामुळे मोबाईलचा ना स्क्रीन टाइम वाढलेला आहे. पण एक माणूस इथे आहे जो कमीत कमी फोन वापरतो. मला सांगा हे कसं साध्य केलं तुम्ही? जरा होतं अवघड होतं म्हणजे हा. जुळवलं तसं मी काय विषय कसं कसं बरं तुम्ही हे नाही. मी तुम्हाला सांगतो बघा, मी सकाळचा हे वापरतो 2 तास. व्हेरी गुड. दुपारचा हे 2 तास वापरतोय. म्हणजे संध्याकाळचा हे 2 तास वापरतोय. आणि मग रातचा 2 तास हे असं वापरतोय मी. अरे म्हणजे परत तेच तुम्ही 8 तास सलग फोन वापरताय. काय करताय? वेडे आहात का तुम्ही? जी गोष्ट तुम्ही करताय ती तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर
कशाला करताय मला कळत नाही. अहो 2 तास वापरायचा म्हणजे एक फोन 2 तास, दुसरा 2 तास असं नाही. कितीही फोन असू द्या तुमच्याकडे, वापरायचे 2च तास. एक कुठलाही फोन 2च तास वापरायचा, त्याच्यापेक्षा जास्त वापरायचा नाही. कळतंय का तुम्हाला? काय ना, या फोनचा आपल्यावरती खूप भयानक परिणाम होत असतो, शारीरिकरित्या, मानसिकरित्या. मग आता फोन फुटण्याचे प्रमाण किती वाढलेले आहेत. हा, आपण फोन कुठे ठेवतो? आपण इथे वरच्या खिशात फोन ठेवतो. आपण इथे हृदय असतं ना आपलं, हार्ट जवळ आपण फोन ठेवतो. फोनमधून इतक्या हाय फ्रिक्वेन्सीज बाहेर येत असतात, हार्टला त्रास होऊ शकतो. फोन समजा पाण्यात पडला असेल किंवा ओल्या हाताने आपण फोन उचलत असू, तर ते आपण जिकडे प्लग करतो ना, चार्जिंग जे लावतो ना आपण, पोर्ट जो असतो, तिथे जर पाणी गेलं असेल आणि त्या पाण्यातच जर तुम्ही फोन चार्जिंगला लावलात तर शॉर्ट सर्किट होऊ शकतो. त्याच्यामुळे आग वगैरे लागू शकते, फोन फुटू शकतो. त्यामुळे काय करायचं, फोन आधी पूर्णपणे सुकवायचा, व्यवस्थित पुसून घ्यायचा. फोन सुकवण्याचा एक उत्तम उपाय मी तुम्हाला सांगतो, तांदळाच्या डब्यात फोन ठेवा. आणि शिजून भातात आला मग? शिजून भातात कसा येईल फोन? काय होतंय सर, माझ्या आईला थोडंच कमी दिसतंय सर, त्यामुळे ती काय डबा करती पालता, पडल तेवढा पडल तांदूळ. खरं तर मग तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस एकदा 10च्या 20च्या नोटा गावल्या होत्या भातामध्ये. अय्यो. तसं जर मोबाईल गावला तर काय करायचं मग आम्ही? अरे वेड्यात, मुळात आईला जर दिसण्याचा प्रॉब्लेम होतो, तिला काम नका लावू. मग भात कोणी करायचा? अरे भात तुम्ही करा ना. कशाला मरायला फोन येईल मला कळत नाही तांदळात तुमच्या भातात. गावलाच तर काय करायचं? मग खाता फोन. भातात कालवून कालवून खात, त्याची बटणं वेगळी झाली असतील, बटन बिर्याणी म्हणून खा. हॅलो, फायर ब्रिगेड. काय झालं? फायर ब्रिगेड कशाला? लवकर या, एक मिनिट, फायर ब्रिगेडला का फोन लावलेला आहे? तुमची कॉमेडी जळते. विजवायला नको. ओय 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 ओय. गप्पा बस. कोण म्हणतं? गप्पा बस. मूर्ख माणूस, बंकच करायला बोलवलेला का इकडे तज्ञांना? मस्करी करायला बोलवलं का? नाही सर, नाही सर, माफ करा सर, नका असं करू. नका चुक, काय वाटेल ते करतायत ते दोघं. हा, कुठली आई आहे जी दिसेल तेवढा भात टाकते? अरे टोपाचं काय प्रमाण असतं की नाही? तांदळाचा बघितले आणि टाकते. अरे असं कसं टाकते? मूर्खा, काय विषय वेगळा आहे की नाही आपला? कशाबद्दल बोलतोय आपण? मोबाईलवरती येतो पुन्हा मी. काय आहे ना, आपण ज्या विषयावरती आज बोलणार आहोत ना, एक मानसिक अस्थैर्याचं कारण का म्हणतोय आपण सतत, शारीरिक अस्थैर्याचं कारण का म्हणतोय या भ्रमणध्वनीला, त्याच्या अतिवापराला. ही गोष्ट चांगली आहे, पण आपण कशी वापरतो त्याच्यावरती. सोशल मीडिया आलेला आहे फोनमध्ये, आपण सोशल मीडिया वापरतो ना, आपण हे टाकतो, फोटो टाकतो, व्हिडिओ टाकतो, रील टाकतो. आपण वेगवेगळे 1 मिलियन पाहिजेत, 5 मिलियन पाहिजेत म्हणून वेगवेगळे व्हिडिओ करत असतो. लाईक नाही आली की वाईट वाटतं आपल्याला, कोणी कमेंट वाईट केला वाईट वाटतं, अस्वस्थता चलबिचल व्हायला लागते की अरे असंच झालं आणि तसंच झालं. त्याच्यातनं मानसिक व्याधी जडायला लागतात. तुम्ही विचार करायला, ट्रॉमटाईज व्हायला लागतात माणसं. एन्झायटी येणं, डिप्रेशन येणं, हे त्या कमेंट्स वाचून कमीच येतंय, मला कोणी पसंतच करत नाही, असे विचार यायला लागतात ना. हे मानसिक आजार या मोबाईलच्या अतिवापरामुळे होत आहेत. ऐका की, हा. हे सगळं जाऊ द्या, हिस्ट्री कशी डिलीट करायची? मला पण सांगा ना, काय करायचंय? हिस्ट्री कशी डिलीट करायची? ऐका ना. ओ सर, ओ मला पण हिस्ट्री डिलीट करायची कशी? अरे 2 दिवसांनी तुम्ही हिस्ट्री असाल, तुम्ही कसली हिस्ट्री डिलीट करताय? वय बघताय का? अरे कोण, काय हिस्ट्री कशी? हिस्ट्री असते. अरे हा कोण माणूस आहे रे? ह्याला काहीच कसं माहित नाही सभोवतालचं. ते ना, ऐका की, एवढा गहन प्रश्न नाहीये हा, थांबा सांगतो मी तुम्हाला. असते हिस्ट्री. आणि हा असं केलंय. हे बघा, हा जर तुमचा फोन असेल तर तुम्ही जे काही बाबा तुमचं जे काही, हा समजा आता हा फोन आहे, तर याच्यात जो काही तुमचा हा ब्राउझर आहे ना, तर या ब्राउझरमध्ये इथे उजव्या हाताला वरती, टोकाला वरती 3 डॉट्स असतात. ते टॅप केले की तिकडे एक ब्राउझर हिस्ट्री पण असते. तर तिथे खाली अजून एक ऑप्शन असतो, क्लिअर ब्राउझर हिस्ट्री, डिलीट, तिथनं दिसणार आहे बसा खाली, डिलीट ब्राउझर हिस्ट्री वगैरे असं सगळं असतं की नाही. ते बटन दाबलं की ते होतं. इतकं सोपं आहे. बस काम झालं आता. तुम्हाला कळतंय का तुम्ही किती अधीन गेलेला आहात त्या फोनच्या? मेसेज करताय, सोशल मीडिया वापरताय, फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय वापरताय. गेम्स खेळायला लागलोय हल्ली आपण. आधी मनोरंजनासाठी होते, आता त्यातनं पैसे कमवतायत लोक. ते किती चुकीचं आहे, अनधिकृत आहे ना ते. तुम्हाला कळत, जरी ऑफिशियल असलं तरी ते चूक आहे. ते तर जुगार खेळतात लोक फोनवरती. असं नका करू राजांनो. अरे तुम्ही फोनवर जर जुगार खेळलात ना तर पैसे हराल. सर, पण जुगारात फोनच हरलो असेल तर अडकलात की नाही? मर तू मध्ये बोलू नकोस. तू
तू कधी कधी गाडी चालवताना असं करत पुढे स्वतःचा आणि मर स्वतःच्या ट्रक खाली येऊन बावळट तू नको बोलत जाऊ याला कशी उत्तर द्यायची मी एक प्रश्न जेन्युइन नाही विचारत हा माणूस कशी होणार आहे चर्चा कुणी काही बोलू नका रे शांत बसा सर हा चिडल्यावर तुम्ही जल्लाद मधला मिथून वाटता. गप्प बसा जल्लाद मधला मित्र गप्प काही बोलायचं नाही अजिबात अक्कल पाहिजे यार काय तज्ञ म्हणून बोलवलंय का काय वाभाडे काढायला बोलवलंय मला नाही सर काही बोलायचं नाहीये चिडू नका सर. चिडवत कोणी काय बोलायचं शांत बसायचं एकदम तोंड बंद ठेवायचे एवढ्या चर्चेत इतकी माणसं मला त्रास देतात तो एकटा माणूस देवासारखा शांत बसलाय एकटा माणूस मला जेन्युइन दिसतोय अख्ख्या चर्चेत तो मागे मागे बसलेला दादा दादा तुम्हाला काही प्रश्न असतील ना मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन तुम्ही रात्री 3 वाजता प्रश्न विचारा मी उत्तरं देईन विचारा सर माझा मोबाईल मला नेहमी सांगतो तुझी मेमरी फुल आहे तर मी 12वी नापास कसं झालो सर? बेकार आहे कारण तुझी मेमरी डल आहे तुझ्या फोनची मेमरी फुल आहे तुला अरे अक्कल आहे का रे तुला मूर्ख माणसा अरे गधडा आहेस तू गाढव आहेस तू म्हणून तू फेल झालायस 12वी फोन सांगतोय मेमरी फुल आहे तर कशाला वापरायचा आहे फोन हेच सांगतोय ना थोडा वापरा ना जेवढी गरज आहे तेवढा वापरा तो नाहीतर नका वापरू ना तो फोन वापरण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जा आपल्या मित्रांना वेळ द्या तिकडे स्वतःचं आयुष्य किती छान आणि किती मस्त खुलवता येते ते पहा ना क्या बात आहे चला रे चला काय बरेच दिवस निसर्गात फिरलो नाही चला जाऊन येऊ आपण चला चला येता काय मॅडम तुम्ही निसर्गामध्ये बघण्यासारखं नाही आहे रे, आणि पावसाळा पण जवळ आलेला आहे आणि असं एक नाही रे मी शपथ सांगतो तुम्ही कोणाला विचारा हा एंड पटणारच नाही नाही रे हॅलो चर्चा माझी सर येस सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलाय तो असा आहे प्रश्न धनुचा कुत्र टॉपर मानसिकच्या अंथरुणात काय सव काय लिहिलंय हे धनुचा कुत्र टॉपर आणि मानसीच्या अंथरुणात काय सव 5 मिनिटं मागे या मला तुमचं अंथरुणातलं कासव पकडायचं या 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 भन्नाट परफॉर्मन्स फार महत्त्वपूर्ण विषय आणि माझा टेकअवे खरंच हा होता की दिवसातून फक्त 2च तास मोबाईल वापरायचा आहे अँड आय विल कीप अन आय ऑन दॅट एव्हरी डे. थँक्यू फॉर द मेसेज. महेश सर तुम्ही काय म्हणाल? इम्पॉसिबल आहे 2 तास मोबाईल वापर फक्त 2 तास मोबाईल वापरणं इज इम्पॉसिबल पण हा विषय खरंच फार इम्पॉर्टंट विषय आहे आणि प्रत्येक तू फार सुंदररित्या काही गोष्टी मांडल्यास इट वॉज ब्रिलियंट ॲक्ट सगळ्यांनी टायमिंगनी फर्स्ट क्लास जुळवून आणलेला ॲक्ट होता आणि पृथ्वीक दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ युअर्स आय थिंक आय सीन क्वाईट अ फ्यू टाइम्स बरेच वेळा मी तुझी कॅरेक्टर पाहिलेली आहे आणि ही सिरीज जी आहे तुमची ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि तू ना ती तज्ज्ञाची भूमिका अशी फंटॅस्टिक कॅरी करतोस. थँक्यू सर. केस लांब एक तर तुझे आहेत ते लांब केस त्यामुळे तू खरंच तज्ज्ञ वाटतो. पण छान झालं इट वॉज व्हेरी एंटरटेनिंग ॲक्ट वंडरफुल. थँक्यू सर थँक्यू. मंडळी वडिलांनी आपल्या कुटुंबासाठी जपून ठेवलेल्या संपत्तीचं आज होणार आहे वाटप. चला बघूया कोणाच्या वाट्याला काय काय येत आहे तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. ईशा बाई ईशा ग ईशा आई हेच ग ते लोक अण्णा सोडून गेले ग आपल्यासाठी काय काय केलं अण्णा. नको नको रडू तुला बघून मला रडू येतं माहिती ना तुला केवढं केलं ग अण्णांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी केवढे कष्ट केले बिचाऱ्या माणसाने आणि अनमोल ठेवा ठेवून गेले आपल्यासाठी. हो ग आपल्यासाठी खूप केलं स्वतःसाठी काही नाही केलं. सगळं आपल्यासाठी तुम्हाला कोण आई आई ताई आई ताई अगं बँक आहे जरा जपून ना किती तुला नाही येत रडायला जाऊ दे
कुठे कुठे आहे ती कुठे आई जाऊ दे 5 मिनिटात येते बोलले जरा थांबा हो, ना आई काय अगं सारखं सारखं विचारतेस महत्वाच्या कामाला गेलीये ना ती आई ब्युटी पार्लरला गेलीये बाबा मेकअप नको का करायला बँकेत यायला हो त्याच्याशिवाय लॉकर उघडणार कसा फेस आयडी आहे ना तिचा इथे बोलायची गरज आहे का इथे बोलायची गरज आहे नाही बाबा नाही असते एखाद्याला नटण्याची आवड हो बाबा खूप नटण्याची आवड तिला एवढी आवड की अंत्यविधीला जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती बोलायची गरज नाहीये Oh my God. हाय 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 सॉरी अगं आलीस तू मामा किती छान हाय केवढी छान दिसतेस ग थँक्स आय एम सो सॉरी हनी आय एम लेट सॉरी वेर इज द लॉकर मॅम येत आहेत ते पण 5 मिनिटात येत आहेत जरा थांबा सगळ्यांनी सगळे वेळेत होते. आई आई नको ना ग आठवण येते ग मला नेहमी म्हणायचे वनूला मला वनूला म्हणायचे वनूला मला माहिती आहे आई माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आता माहिती ग म्हणून तू मला जन्मभर पुरे 7 जन्म पुरेल असा अनमोल ठेवला या लॉकर मध्ये मला म्हणायचे मुंबईत नजर पुरणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवीन आता कुठे गेला तुम्ही आई हळू ना ग कोणाला वनूला कोण हाक मारणार ना मला वनूला म्हणा तुझ्या एकटीवर नव्हतं माझ्यावरही खूप प्रेम होतं त्यांचं मला जाताना म्हणाले होते की ईशा तुझं ना भविष्य मी उज्ज्वल करणार आहे तू 150 वर्ष मला विसरणार नाहीस असा अनमोल ठेवलाय तुझ्यासाठी म्हणाले आई मला स्वतः म्हणाले अण्णा काय ब्रिटिश होते 150 वर्ष राज्य करायला ऐकू येत आहे मला लास्ट टाइम्स मध्ये सतत माझंच नाव घ्यायचे शिव्या द्यायचे हो प्लीज त्यांची जीभ जड होती म्हणून तसं बोलायचं ते तुझी पण आहे का लग्नात कशी बोलत होती ग ही आता कशी बोलते लग्न ए बुंदी अण्णा अशी बोलत होती अशो बोल आहे काय आणलंय आता आई जेलस आहे ती माझ्यावर जेलस आहे अण्णा युज टू लव्ह मी मोर देन हर ना सारखं माझं नाव घ्यायचे माझ्या हातचं टी 10 वेळा मागायचं दिवसात ना हिचं काय हिचं ऐकून तरी घ्यायचं का अण्णा जास्त बोलू नकोस अण्णा मला सारखं म्हणायचे टाकीचे गाव सोसल्याशिवाय बलवून मिळत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही प्रवासात पाठ नाही केलंस बलून कुठे मिळत बोलून नसतो त्याच्यात सोनू बोलून नसतो काय वेळ आहे काय बोलतेस तू सॉरी ते काय बोलावं आणि काय नाही मला सुचत नाहीये नको बोलू बाबा आई गप्प बस तू बोलू तू बस बाबा सगळे बोलणार ऐकणार गेला तुला कंटाळूनच गेलेत ते तुझ्यासारखे नव्हते शब्दांचे पक्के होते जाता जाता मला बोलून गेले बेटा रमेश तुला असा अनमोल ठेवून जाईन ना तुझ्या भूतकाळातल्या सगळ्या नाराज्या दूर होतील भविष्यकाळ एकदम सुधारून टाकेन तुझा उज्ज्वल करून टाकेन बस त्यांच्या शब्दांवर आलोय मी इथे अमेरिकेतला जॉबला लात मारली आणि इकडे आलोय फ्लाईट पकडून सोडून आलायस मग मला माहिती आहे का आज माझा सोनियाचा दिन आहे आनंद पोटात माझ्या माईना ग माईना असं वाटलं पाहिजे लॉकर ग लॉकर तुझ्या अण्णांचं लॉकर ग आई माझ्या अण्णांचा लॉकर ग ईशा ग ईशाबाई तुझ्या अण्णांचं लॉकर ग आई ग आई ताई गप्प बसा कशाला रिदम लावताय तुम्ही रंगाला कोण चालला होतं आईला रडू दे कशाला तू नको थांबव काय चाललंय तुमचं इथे यायला कुठे सांगितलं तुम्हाला सर मला ऑफिस मध्ये थांबायला सांगितलं होतं यार लॉकर मध्ये तुम्ही इथे लॉकर रूम मध्ये माझ्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही सीसीटीव्ही लावल्यात माझ्यावर बँक कारवाई करायला काय होईल सॉरी सर Sorry, hi gentlemen. This is Priya. I'm back from US. मग मी काय करू मी तिकडे उभे राहो मला काय नाही US वर नाही फ्युएस वर नाही मी सरकारी अधिकारी आहे मला काय त्याचं या टेबलाच्या त्या साईडला या साईडला यायचं नाही Sorry, sir, तुम्ही टिश्यू का आणले तिथे इकडचेच होते Crying? No. फक्त 6 महिने US ला राहिलीये खरं तर बरं मला काय तर ते सांगू नका आता तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आलेला आहे येस अण्णांच्या नॉर्म्स अँड कंडिशन्स नुसार आपण 1 वर्षाने हा लॉकर उघडणार होतो तर आज तो दिवस आहे आज 1 वर्ष झालेला आहे झालं 1 वर्ष झालं माणसाला जाऊन ऐका ताई असं रडू बिडू नका आता लॉकर आहे की नाही हा बँकेची बँक आहे ही तुमचं घर नाहीये yes. एक्स्ट्रा इमोशन असतील तर लॉकर विकत घ्या आणि लॉकर मध्ये ठेवा हा काय झालं गुडघ्या दुखतात
आई आई सगळ्यांना ठेवायचं आहे लॉकर मध्ये. आई नाही नाही सॉरी आई शांत मॅनेजर आहेत ते चावी आहे त्यांच्याकडे. लॉकर उघडायचं आहे का सर आता? ये सर ये सर उघडा, उघडा. ये सर सगळे आले सर आणि कुटुंबाच्या उघडा. वतीने माफी मागतो सर. हा, ठीक आहे चला लॉकर उघडूया. ओपन इट ओपन इट ओपन इट. अलिबाबाची गुहा नाहीये, लॉकर आहे. थांबा जरा, इकडे जा, मागे जा, टेबलाच्या पलीकडे इथे येऊ नका. सॉरी सॉरी. इथे काय आहे असं? काहीतरी आहे आई आई हो हो. हे ठेवलं तुम्ही. आई गं. आई असं नाही देऊ शकत. काय करताय? नेत नव्हतं. येत नव्हते मग कशाला तिकडे असं नको करू. अहो सीसीटीव्ही कॅमेरा लागलेत, सांगा तुमच्या आईला. सॉरी आई, काय करते? सगळ्यांसाठी येते. असं करूस सॉरी हा सॉरी सर सॉरी. हा ठीक आहे, एक पेटी. पेटी. उघडू. ये सर उघडा सर. हा? काय हे काय? खर्चिक आहे ना तसं वाट. हो त्याचा आवाज होता तो. काय आहे सॉरी. लखोटा. अरे बापरे, लखोटा म्हणजे म्हातारा रसिक होता. अण्णा रसिक होते. रसिक होते, वाचा ना, रसिक. वाचा. हा वाचतो. माझ्या प्राणप्रिय कुटुंबियांनो, तुम्हाला वाटत होतं की अण्णांनी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही. माझ्या प्रियजनांनो, आज हे माझं करोडोंचं धन तुमच्या हाती देताना मला वरून एवढा मनस्वी आनंद होत आहे, तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्हा सर्वांना माझ्याकडून मिळणारा हा अनमोल ठेवा स्वीकार असताना कोणीही आनंदाने भावनिक होऊन रडू नये. आई ना आई रडू नये सांगितलंय की. नाही चला चला. नाही मुद्दाम करतात मुद्दाम हो, हो, करतात त्या. थांबा जरा. सॉरी वाचू का मी पुढे? सर सर सॉरी सर मी माफी हा तर रडू नका. या पेटीत 4 थैल्या आहेत आणि एक दागिन्यांचा डब्बा आहे. आजी नका करू हे. हा प्रत्येक थैलीत मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीचे वाचन करून माझे उच्च विचार आणि तुमच्याबद्दलचे प्रेम संबंधित कुटुंबियांनी जाणून घ्यावेत. हा सन्माननीय मॅनेजर म्हणजे मी, Yes. सन्माननीय मॅनेजर साहेबांनी बक्षिसांचे वितरण करावेत. निळ्या रंगाची थैली चिरंजीव श्रमेश यास बहाल करावी. निळ्या म्हणजे मी, रंगाची म्हणजे मी, थैली म्हणजे मी. ही घ्या. पांढऱ्या रंगाची थैली माझी लाडकी कन्या ईशा. ईशाला पांढरी आहे. गुलाबी रंगाची वनूला कोण आहे? मी वनूला. तुम्ही वनूला? पडायचं. बरं बरं हे घ्या हे घ्या. गुलाबी गुलाबी. आणि हा दागिन्यांचा हा हिला आहे. नाही नाही ते मग आमचं असेल ते. नाही 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 बायको बायको अहो तसं लिहिलेलं आहे लखोट्यामध्ये. इट्स माइंड. ओके ओके ठीक आहे. निळा तुम्ही पहिलं उघडा. मी पहिला हा चला डायमंड्स चला चला पटपट पटपट आनंद घरी करा. डायमंड्स गोट्या त्या पण काचेच्या गोट्या. अण्णांनी मला गोट्या दिल्या. गोट्या दिल्या. मस्त मस्त. आता ह्या गोट्या कपाळाला लावून काय होणार आहे? गोट्या लावल्या मी कर्म माझं केलं. तेच ते काय ते नाहीतर काय चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाचा. चिठ्ठीत आता काय गोट्यांबद्दल काय वाटायचं? चला चला पटपट पटपट. हो उघडायला एवढा वेळ नाही नका. हो काय पटपट उघडा. सरळ पकडलाय. हा चला वाचा. बाळ श्रमेश मला माफ कर. मी लहानपणी तुला कधीच गोट्या खेळू दिल्या नाहीत. जेव्हा जेव्हा तू गोट्या खेळायला गेलास तेव्हा तेव्हा मी तुला मारून मुटकून अभ्यासाला बसवलं आणि गोट्या जप्त केल्या. म्हातारपणी मला जाणवलं की मी चूक केली. म्हणून या क्षणी आज इथे मी तुला जप्त केलेल्या तुझ्याच सर्व गोट्या परत करतोय. वा आता वाटेल तेवढा खेळ. वेळ काळ बघू नकोस, दुपार बघू नकोस, रात्र बघू नकोस, नुसता खेळत राहा. बाळा या गोट्यात तुझं हरवलेलं बालपण शोध. हीच माझी इच्छा. तुझाच अण्णा गोट्या जप्त करणारा आणि गोट्या देणारा. अमेरिकेच्या नोकरीला लात मारली गोट्यांसाठी. ते उचला. गोट्या गोट्या घेऊन काय करू मी? एक काम करा. अंगठा द्या आणि व्हिडिओ द्या. कसला व्हिडिओ? एवढं का शॉक होत आहे? सॉरी MMS मागत नाहीये तुमचा. आम्हाला हे प्रोसिजर आहे ही. तुम्हाला व्हिडिओत बोलावं लागणार आहे की अण्णांनी दिलेला बहुमूल्य आणि अनमोल साठा ठेवा मला बँकेकडून मिळालेला आहे असा व्हिडिओ तुम्हाला करावा लागेल. आधी अंगठा द्या इथे पटकन. गोट्या आहेत त्या. ठेवा कुठला? तुम्हाला व्हिडिओ द्यावा लागेल नाहीतर तुमच्यावर मला कारवाई करावी लागेल. आधी अंगठा द्या. हा त्या गोट्या बाहेर काढा. बाहेर काढा सगळ्या. चिठ्ठी पण बाहेर काढा.
एवढं सगळं एका हातात कसं बसणार सर? बघा काय ते करा, मॅनेज करा. आयुष्यभराच्या गोट्या दिल्यात. हा राहिला नाही 2-3 हात. हा सगळे आहेत या चला थांबा. हा बोला. गोट्यांचा क्लोज घेतला. हा नमस्कार बँक. हम्म. तुम्ही ठेवलेला अनमोल आणि बहुमूल्य ठेवा माझ्यापर्यंत योग्य रीतीने सुपूर्द झालाय. वा. त्याबद्दल बँकेचे आभार. थँक्यू. धन्यवाद. हा हा व्हेरी नाईस. चला पुढे मुलगी. मुलगी आहे ना, बरोबर आहे ना? हो हो हा, ईशा. हा, तुमच्याकडे ईशा मी. पांढरा आहे ईशा. हा हो, हो. त्यातल्या हा 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 त्यातल्या अनमोल लॉकेटचा तिने आनंदाने स्वीकार करावा. लॉकेट आहे तुमच्याकडे. लॉकेट आणि मला गोट्या. हो, हे धरा तुमच्या- गोट्या दिला मला. चला चला आनंद घरी मला हो. गोट्या दिला मला ताईत. चिठ्ठीत असेल काहीतरी, चिठ्ठी वाचा. चला चला पटकन, माझे क्लायंट हो, हो, हो. चला पटकन हो. प्रिय ईशा, हा साधा सुधा ताईत नाहीये. या ताईतात काळ्या अस्वलाचा पांढरा केस आहे. अरे वा 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 वा. तो खूप शुभ असतो. तुझ्यासाठी खास भायखळ्यातल्या अस्वलवाल्याकडून मागून आणलाय. काळ्या अस्वलाच्या अंगावर पांढरा केस सहसा मिळत नाही, कारण त्याचे केस लवकर पिकत नाहीत. करेक्ट करेक्ट. मी पण ऐकलंय. कुठे? ऐकलंय हो, कुठेतरी ऐकलंय. वाचा हो, पुढे वाचा हो. चला ना पटपट संपवा आता सगळं. त्याने माझ्या समोर काळ्या अस्वलाचा पांढरा केस काढून आणला आणि त्याचं ताईत बनवून दिलं. हे गळ्यात घाल. अस्वल जसं गुदगुल्या करतं तसं संकट तुला गुदगुल्या करून निघून जाईल. तू फक्त ताईत कपाळाला लाव, सगळी संकट दूर होतील. हे काय हे मी काय हे काय काय हे काय काय हे काय हवंय? मला कशाला? मी काय करू? मी तरी काय करू? कपाळाला लावा तुमच्या. बघा कुदुल्या होत आहेत का? माझी आई. अगं चिडचिड करून काय उपयोग ईशा? आयुष्यभर घरात अस्वलासारखी तर फिरलीस. आई मग काय, कधीतरी वाटलं कोणीतरी मदार येईल आणि हिला घेऊन जाईल. नाही, चांगली चांगली स्थळं आणली, सगळ्यांना लाथाडलं. हेच कमी आहे, तेच कमी आहे, बुटकाचं आहे, नकटाचं आहे. नाहीतर काय, मुलाच्या बहिणीचं नाक फेंद्र आहे म्हणून नकार दिला हिने. होताच कारण मला नाही संसार करायचा अशा घरात. अगं नाकाबरोबर संसार करणार होतीस का? मला नव्हतं करायचं लग्न. मग नका करू ना तुम्ही. अंगठा सगळं यांनी ठरवायचं का माझ्या लग्नाबद्दल? हो, मी कोण आहे तुमचा? मला का सांगताय? तुम्ही ते अंगठा द्या आणि व्हिडिओ काढा आधी. तिला सांगा तोंड नीट करायला. अरे, मी कोण आहे? तुम्ही तुमचं सांगा ना घरी. सॉरी सर. अंगठा द्या. सॉरी सर. मी तुम्ही फक्त कुटुंबाच्या सॉरी बोलायला आलात का इथे? कुटुंबाच्या वतीने माफी. बरं बरं हा चला व्हिडिओ. हा व्हिडिओ मिळालं. थँक्यू. ओ ओ ते वाक्य बोलायचंय. ओ वाक्य सांगा काय ते. ते अनमोल ठेवा मिळालाय, बँकेचे आभार. अनमोल आणि बहुमूल्य. अनमोल आणि बहुमूल्य ठेवा मिळाला अण्णा. थँक्यू. चला आता पुढे आहे वनुला. वनुला आजी. मी. हा तुम्हाला आता पोटली उघडायची आहे. ती जी काय आहे ती. चला. लॉकेट पेक्षा गोट्या बळ. घ्या घ्या. अगं बाई रुबी. रुबी नाही, चिंचेची बी आहे ती. चिचोक आहे, चिचोक आहे. अगं रुबी. वाच वाच वाच. चिचोक आहे. छोट्या बऱ्या. प्रिय वनुला, हा हे साधे सुधे चिचुके नाहीत. हे तुझ्या गरोदरपणात चिंचा खाऊन थुकलेले चिचुके आहेत. आता ह्या चिचुक्यांनी खूप खेळ. चिचुके खेळून जीवन सार्थकी लाव ग बाई. वा वा वा. आपल्या नातवाला पण शिकव, कारण आपला श्रमेश तर तुला माहित आहे, तो त्याला गोट्या देणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला तूच हा अनमोल ठेवा दे. वा 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 वा. चला. चिचुके दिले. मी नाही दिलेत. तुमच्या अण्णांनीच दिलाय चिचुका. तुझे केलंस ना. तू जे दिलंस ना अण्णांना, तेच त्यांनी तुला परत दिलं. म्हणजे ग चिंचोक्यांची किंमत द्यायचीच त्यांना. नाहीतर काय, आयुष्यभर त्यांना चिंचाहून चगळलंस आणि थुंकलंस ना, तसंच केलंय त्यांनी. नाही तर काय, बरं झालं. कसं बोलतात ते मला बोलता म्हणजे, आई तर बोलतो. अरे नका रे ही तुमची सिरियल सुरू करूया. सॉरी सर, सॉरी. आधी मला अंगठा द्या. अंगठा बोल द्या. आई. अंगठा द्या आणि तुम्हाला अंगठा द्या, व्हिडिओ काढायचा आहे ना. हे घ्या इकडे अंगठा हे करा. हा हळू हळू. हा हा आता व्हिडिओ. वाक्य काय बोलायचं आहे माहिती आहे ना? बहुमूल्य आणि अनमोल ठेवा मिळाल्याबद्दल धन्यवाद. ऍक्शन. मैपतराव, अरे बापरे. बहुमोल आणि अनमोल ठेवा मिळाला. आता ठेवते जपून. आई, आई. हे घेऊन जा. रिकाम आहे ते. हा आता आहे. ओ तुम्ही उघडा. चला. ऑल द बेस्ट. हे बघ. What did you get, Shinsuke? And what? Tight?
आई चला 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 माज नंतर करा घरी करावं हे सगळं इथे नका माझ्यासमोर नाही तर काय रक्ताची नाती सगळी बाजूला ठेवली हिला दिला मोठा बॉक्स. मी वागले पण तशी ना 10 टाइम्स टी कोणी दिला वागले वागले ओ वागले चला लवकर लवकर चायची गाळणी तुझी भाषा काढ आता त्याच्यात आणि चमचा What nonsense is this, रमेश? चिठ्ठी वाचा चला प्रिया सुनबाई चहा गाळायचं सुद्धा असतो बेटा. वा वा ही शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून तुला ही गाळणी. प्रतिम दरवेळी चहा मागायचो तेव्हा वाटायचं आता तरी चहा बरा होईल पण मरायच्या आधी कधीच चांगला चहा नाही मिळाला. वा वा सोबत जो छोटा चमचा आहे तो मिठासाठी आहे. मीठ मुठीने नाही चमच्याने घालतात बेटा. वा 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 मी खूप जगलो असतो पण तू टाकलेल्या मिठामुळे आणि घशात अडकलेल्या चहा पावडरमुळे देवाने मला लवकर बोलावलं. अरे अरे ओ, ते उचला आधी ते उचला हा मला नको हे. नकोय नाही ठेवावं लागणार अंगठा द्या आधी आणि व्हिडिओ करा नाही मी आताच नेल्स केलं ऐका ना. हा, चला व्हिडिओ करा ते हातात घ्या दोन्ही चमचा आणि हे गाळणी आणि म्हणा हा बहुमूल्य ठेवा अनमोल ठेवा मला मिळालेला आहे. आय गॉट युअर बहुमूल्य अनमोल ठेवा. हा. थँक्स अण्णा. ओके वा चला सर मला एक छोटासा प्रश्न आहे. काय काय गोट्या चमचा गाळणी ताईत आणि चिचोके याच्यासाठी अण्णांनी लॉकर का घेतलं? हे रस्त्यावर ठेवलं असतं तरी कोण नेलेलं असतं. मला काय तुम्ही अण्णांना जाऊन वर विचारताय का नाही. थांबा पुढे काहीतरी लिहिलंय अजून बघूया लिहिलं आहे अजून थांबा थांबा जरा माझ्या अंगावर येऊ नका. हा माझ्या प्रियजनांनो आयुष्यात पैशाला जास्त महत्व देऊ नका. वा वा सोने रुपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे वा. संत तुकाराम असे उगाच म्हणाले आहेत का बैठकीतले होते अण्णा असं दिसतंय. वाचा वाचा. हा तर त्यामुळे धनाचा लोभ टाळा आपले पारंपरिक खेळ खेळा त्या खेळांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून द्यावा. सरते शेवटी तुमच्यासाठी एक अनमोल ठेवा ठेवलेला आहे. लॉकर मध्ये जी बॅग आहे त्यात एक विटी आहे. विटी म्हणजे विटी व्हॉट इज विटी? विटी म्हणजे इंग्लिश मधलं विटी नाही हा मराठीतलं विटी. हा हा, थांबा थांबा तर खाली ठेवा ती. तर ती विटी 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 कुठे हा तर एक विटी आहे तिचा दांडू तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी एक कोड आहे. गोड आहे परत गोड. आट्या पाट्या 4 गोट्या पीठ दळू गाळणीने गाळू चिचोके खेळ ताईत घालू 4 घर सोडून राहतो बंडू त्याच्या जवळ आहे या विटीचा दांडू सगळ्यांनी खेळा विटी दांडू. पण हे कोड नाही कोड्यातच उत्तर आहे. काय बंडूकडे आहे दांडू. मग पण बंडू तात्या गेले त्यांना कसं जाणार ते वरती गेले. नाही 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 काय आहे त्यांचा विटीचा दांडू जो आहे जो त्यांच्याकडे आहे तो तुम्हाला आणावा लागेल. त्यांच्या नातेवाईकांना विचारा त्याच्या मुलाला विचारा बायकोला विचारा. सर मी काय म्हणतो एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट देऊन टाका ना आम्हाला. असं नाही करू शकत. त्या विटीचा दांडू जेव्हा तुम्ही मला आणून देणार तेव्हा बाजूच्या लॉकर मध्ये तुमच्या खरी जी अग्रीमेंट आहे आणि त्या अग्रीमेंटची जी काय वाटाघाटी झालेली आहे त्या इस्टेटीची जी काय वाटाघाटी झालेली आहे ते सगळं अग्रीमेंट ह्या लॉकर मध्ये आहे. जेव्हा देऊन टाका ना. विटी दांडू तुम्ही आणून द्याल तेव्हा मी हे अग्रीमेंट तुम्हाला देणार आहे. दांडू शोधूया. अहो, दांडू आम्ही शोधूया. दांडू अहो शोधू. थांबा अहो. ऐका. अहो, हे सगळं तर घेऊन जा आधी. हे सगळं अरे वा 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 वाटाघाटी पार्ट नंबर 1 तर झकास झाला. पार्ट नंबर 2 पाहण्यासाठी फारच उत्सुक आहोत. खूप मजा आली. ओके हा सर असे काय म्हणतात महेश सर? ब्रिलियंट म्हणजे या अण्णांविषयी जरा मला माहिती काढायची आहे. या अण्णांनी आणखीन त्या लॉकरमध्ये काय ठेवलं असेल म्हणजे इकडे त्यांनी चिंचुका आणि काय विटी आपला गोट्या ताईत. आणि त्या कपाळाला लावल्यास तू दॅट वॉज हायलाइट. आणि हिला काय दिलं तुला काय दिलं प्रियदर्शनी? गाळणी आणि चमचा. म्हणजे चहा दे पीस असताना त्यांच्या घशात चहा अटकत होता बिचाऱ्यांच्या. तू त्यांना असा चहा करून दिला ते असंच मिळणार तुला. म्हणजे माणूस कमालीचा होता. आणि स्वतःच्या बायकोला काय दिलं त्यांनी? चिंचुका. माइंड ब्लोईंग यार. आणि टाईट तुला टाईट दिस मॅन हा माणूस माझ्या जवळ उभा राहिला. कमालीचा माणूस आहे ना आयुष्यभर.
आणि आर्ट डिपार्टमेंटला विशेष कॉम्प्लिमेंट. पाठी लॉकर इतका ब्युटिफुल केले. वंडरफुल जॉब म्हणजे खरा लॉकरच वाटतो तो. आणि ऑफकोर्स ओमकार, द स्टाईल ऑफ द बँक मॅनेजर. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मला एक अवॉर्ड दिलं पाहिजे. सगळ्यांची नावं मी बरोबर घेतली. ब्रिलियंट ऍक्ट, एन्जॉयबल, थरली एंटरटेनिंग, वंडरफुल. डॅम इट सर, तुम्ही चुकलाच नाही. खूप धमाल आलेली आहे. नक्कीच अण्णांना भेटायला आवडेल आणि येऊ दे, कारण हा नवीन लेखक आहे का, विजय कुमार राख. तर विजय कुमारचं आपण स्वागत करूया. आणि विजय कुमारनी आपल्याला वाट बघायला लावली आहे की दुसऱ्या लॉकरमध्ये काय असणार आहे. त्यामुळे ही सिरीज चालू राहू दे. हे कुटुंब खूप आवडलं. वनिता, जवळजवळ अण्णा धावत सुटले असते स्वर्गात. इतक्या पॅशनेटली तू त्यांच्याकडे वरती बघत होतीस. फार गोड, अगदीच म्हणजे शोभेशी मुलं आहेत तुला. श्रमेश स्वभावात एवढा मवाळपणा होता बायकोशी वागताना की जवळजवळ कुरळ्या केसांमुळे तिचा भाऊ वाटत होता. आणि आई आणि बहिणीच्या नावानेच खडे फोडत होतास. पण काय करायचं, तुझ्याही हाती काहीच लागलं नाही. ओंकार, विनर आहेस. हा लुक खूप आवडला, खूप मज्जा आली. आणि न विसरता आम्हाला दुसऱ्या लॉकरमध्ये काय होतं हे पुढच्या वेळी सांगा. व्हेरी नाईस. तर मंडळी, हास्याची ही शेती अशीच बहरत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100.